ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आज एकनाथ खडसे महसूल मंत्री जेव्हा एका कार्यक्रमाला गेले तेव्हा त्यांच्याकडे लाल दिवा नव्हता आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रवीण दरेकर ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे भ्रष्टाचाराचा, भाजपचे कार्यकर्ते विवेकानंद गुप्ता यांनीच हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांनी प्रवीण दरेकर यांच्या उमेदवारीवर बोट दाखवलेला आहे। निष्ठावंतांना डावललं जात आहे। मी या दोन सेगमेंटमध्ये एकनाथ खडसेंवर चर्चा केली किंवा केंद्रातील जे भ्रष्टाचाराचे आरोप आहे त्यावर चर्चा केली। हा सेगमेंट माझा निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रकार भाजपतही सुरू होतोय का या विषयावर मी चर्चा करणार आहे। सर्वात आधी मी पुन्हा एकदा निलेश खरे यांच्याकडे जातो। निलेश, मला हे सांगा की आत्तापर्यंत भाजपची जे स्ट्रक्चर आहे, खरं तर भाजपमध्ये मंत्री असो, मंत्र्याला कमी स्थान आहे, पण भाजपमध्ये जे सचिव असतात, उपाध्यक्ष असतात, त्यांची जी कार्यकारिणी असते याला खूप महत्त्व आहे आणि तसं एक स्ट्रक्चर ते तयार झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये जे 6 महिने आधी आले त्याला विधान परिषदेची निवडणूक उमेदवारी द्यायची, माधव भंडारी गेल्या वेळेला त्यांनाही मिळालं नाही, असे अनेक कार्यकर्ते आहेत। त्यांची मनस्थिती काय नेमकी आणि आता हे काँग्रेसचाच प्रकार सुरू आहे का आणि का होतोय नेमकं हे? मुख्यतः माधव भंडारी आणि कोटक या दोघं नेत्यांकडे जर आपण बघितलं तर ते उघडपणे भाजप विरोधी वक्तव्य करताना दिसले नाही, कारण ते त्या संस्कारातून भाजपचे आलेले आहेत आणि त्यामध्ये उघडपणे नेतृत्वावर टीका करताना सध्या तरी दिसत नाही आहेत। पण गुप्तांसारखे कार्यकर्ते जे मुख्यतः त्या कार्यपद्धतीत मुरलेले नाही, त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली, ते आज बोलण्याच्या परिस्थितीत होते म्हणून ते व्यक्त होताना पाहायला मिळाले। पण जो आपण चर्चा करतोय मुख्यतः भाजपची काँग्रेस होते का, जर काँग्रेसच्या नेतृत्वावर आपण नजर टाकली गेल्या काळातली, हर्षवर्धन पाटील अपक्ष होते, कधी काळी सेनेबरोबर होते, मग काँग्रेसमध्ये आले, काँग्रेसनं लगेच मंत्रिपद दिलं। इतकंच काय, नारायण राणे काल परवापर्यंत विरोधी पक्षात होते, काँग्रेसमध्ये आले, मंत्री झाले। काँग्रेसमध्ये ही जी परंपरा होती ती सातत्यानं पाहायला मिळाली होती आणि तीच परंपरा जी आहे ती भाजप आपल्या पक्षात आणू पाहत आहे। म्हणून मुख्यतः हा प्रश्न उपस्थित होतोय की भाजपची काँग्रेस होते का। नाराजी ही मोठ्या प्रमाणावर आहे। ज्या दरेकरांवर अनेक आरोप होते, जे मनसेत होते, जे पराजित झाले, भाजप आणि सेनेच्याच उमेदवारांमुळे, सेनेच्या उमेदवारांना तिथे त्यांना पराजित केलं, त्यांना पक्षात आणलं गेलं। काहीच दिवसापूर्वी ते पक्षात येतात आणि लगेच आमदारकीचे उमेदवार होतात। प्रसाद लाड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, काल परवा ते भाजपमध्ये आले आणि लगेच त्यांना आमदारकी मिळते। निश्चितच यातून भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता जो आहे तो दुखावला गेलेला आहे आणि हे दुखावलेपण जे आहे ते येत्या काळामध्ये भाजपच्या मुळावर उठणार आहे। मुख्यतः भाजप ही ज्या चाली चालत आहे मुंबईत, मुख्यतः त्या महापालिका निवडणुका बघून चालत आहे। मात्र जर आपला तळागाळातला कार्यकर्ताच असंतुष्ट असला तर सत्ता येईल कशी, हा प्रश्नही त्या ठिकाणी उपस्थित होतोय। बिलकुल। पाठकजी, मला आता सांगा की विधानसभेची उमेदवारी देताना अनेक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या लोकांनी उड्या मारला, ते आता आमदार झाले भाजपचे। आता त्यांना भाजपची संस्कृती पटते की नाही हे माहीत नाही, पण प्रवीण दरेकर असतील किंवा RN सिंग असतील, प्रसाद लाड असतील, यांना जर उमेदवारी दिली तर तुमचे कार्यकर्ते, जे भाजपचे कार्यकर्ते, त्यांनी का निष्ठावानपणे काम का करायचं? नाही, विषय बरोबर आहे। आपण हे जे 4-5 जे काही नावं घोषित झाली विधान परिषदेचे, त्यात एक आपले प्रवीण दरेकर साहेब आहेत, नंतर प्रसाद लाड आहेत आणि आमचे जे मित्रपक्ष आहे त्यांना देखील आम्ही तिकीट दिलेले आहेत। त्याच्या मागचा उद्देश हाच होता की ज्या ज्या मित्रपक्षांना आम्ही कमिट केलं होतं त्यांना तिकीट दिलेले आहेत। पक्ष वाढवताना किंवा काही व्यापक विचार करून असे देखील निर्णय घ्यावे लागतात। ते घेताना प्रत्येक कार्यकर्त्यांच्या काही ज्या आशा अपेक्षा असतात त्या कुठेतरी म्हणजे त्याला तडा गेलेला असतो आणि राजकारणामध्ये चालतच असतं, कारण देण्यासाठी 10 गोष्टी असतात आणि मागणारे 1000 असतात। काँग्रेसमध्ये फरक काय? नाही, हे राजकारण आहे। तुम्ही म्हणता की काँग्रेसला काय अधिकारच नाही बोलण्याचा, नैतिकतेचा बोलण्याचा काय अधिकार नाही, इथे आणि राजकारण एकीकडे म्हणता की काँग्रेस म्हणजे हे राजकारणात चालत असतं। इथे नैतिकता नाही, हे राजकारण आहे। राजकारणामध्ये तुम्हाला आपला पक्ष वाढवण्यासाठी काही हातखंडे अपनावे लागतात। नाही, हातखंडे आहेत की इतर पक्षांमध्ये जे चालतं ते तुम्ही घेताय? हे राजकारण आहे। आमचे प्रधानमंत्री आधीचे अटल बिहारी त्यांनी फार प्रामाणिकपणे एक गोष्ट म्हटली होती की बा सत्तेची एक संस्कृती असते, राजकारणाची एक संस्कृती असते, तर ती संस्कृती काही प्रमाणात पाळल्या जाते। त्यामुळे उगाच एखादा विषय घेऊन लागलीच पूर्ण तुमचा पक्ष, तुम्ही तुमच्या पक्षाचे ध्येय धोरण तुम्ही त्याच्यापासून दूर जाताय का, अशा सगळ्या गोष्टी करणं म्हणजे राईचा पर्वत करणं हेच मला म्हणायचं। हेमंत देसाई जास्त चांगलं सांगू शकतो सत्तेची संस्कृती काय, म्हणजे मला सुद्धा माहित नाही की सत्तेची संस्कृती काय असते। मला असं वाटतं की संस्कृतीबद्दल भाजपला किंवा जनसंघापासून खूपच प्रेम आहे संस्कृतीबद्दल, आणि आपली संस्कृती विशुद्ध आहे, शुद्ध, आपलं चारित्र्य अत्यंत शुद्ध असलं पाहिजे।
कुठलेही अनैतिक व्यवहार आपण करता कामा नये याच्यावर त्यांची खूपच श्रद्धा आहे. असं असताना उत्तराखंडमध्ये असं का केलं? आता स्टिंग ऑपरेशनमध्ये हरीश रावतांच्या विरुद्ध झालं, पण यांच्या विरुद्ध सुद्धा स्टिंग ऑपरेशन एक झालेलं होतं, त्याचा हे उल्लेख करत नाहीत. हे काँग्रेसच्या वरती आपण मी मगाशी म्हटलं त्यामुळे काँग्रेस हे करतं सगळं करत झालेलं आहे. पण आता तुम्ही म्हणजे आता तुम्ही मगाशी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये अनेक कसे दत्तक घेतलेले होते यांनी हे आपण सांगितलं. युतीचं सरकार जे पहिलं होतं मनोहर जोशींचं, त्या याच्यामध्ये सुद्धा किती लोक असे जे अपक्ष होते ते काँग्रेसचे होते, अन्य पक्षांचे होते, त्यांना कसं दत्तक घेतलेलं होतं हे स्पष्ट आहे आपल्याला. म्हणजे हे सगळे प्रकार यांनी यापूर्वीसुद्धा केलेले आहेत. आणि आत्ता आसाममध्ये काय, आसाममधला जो त्यांचा नेता कोण आहे, आसाम गण परिषदेमधले नेता कसे आणलेत त्यांनी, हे सगळं त्यांनी आत्तापर्यंत केलेले. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी फोडाफोड केलेली आहे त्यांनी. आणि जयललिता आणि ममता बॅनर्जी यांच्याशी सुद्धा यांचा आतून समझोता होता की त्या तिकडनं निवडून आले पाहिजे, दुसरे त्यांच्या विरोधक आहेत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये येता कामा नये. मग या सगळ्या चाली, हे सगळं कपट कारस्थान, आर्थिक व्यवहार हे सगळे केले जातात. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की निवडणूक निधी कशा प्रकारे गोळा केला जातो याच्यामधनं सगळा भ्रष्टाचार होतो. आता जेव्हा याच्या संबंधी आकडेवारी मागवण्यात आली तेव्हा यांचे जे फंड्स आहेत त्याच्या संबंधीची माहिती जी आहे ती यांनी अत्यंत कमी माहिती सांगितली, म्हणजे इन्कम टॅक्सला आणि संबंधित यंत्रणांना. काँग्रेसनी थोडीफार तरी माहिती डिस्क्लोज केली, पण कुठून फंड आलेला आहे आमचा हे यांनी अत्यंत कमी प्रमाणामध्ये डिस्क्लोज केलं. म्हणजे काँग्रेसच्या वरताण यांची चाल आहे हे लोकांनी ओळखलं पाहिजे की हा बिलकुल शुद्ध पक्ष नाही आहे. काँग्रेस हा भ्रष्ट पक्ष आहे. हा पक्ष हा अत्यंत वेगाने विकास दराचाच हा वेग वाढतोय, तसा यांचा सुद्धा गैरव्यवहाराचा वेग अत्यंत झपाट्याने वाढत चालला. चला ठीक आहे. विश्वंभर चौधरी, मला हे सांगा की आता ही इमेज घेऊन आता खडसेंवर आरोप आहेत किंवा व्यापक घोटाळा आहे, नंतर मग अनेक प्रकारचे असे छोटे छोटे आरोप करून 2 वर्ष झालेली, फक्त 2 वर्ष आणि एकीकडे 60 वर्ष. या सगळ्यांचा परिणाम जी इमेज होती, नरेंद्र मोदींची जी इमेज होती त्याला कुठे धक्का लागेल त्या, आणि लोकांमध्ये जो विश्वास होता तो कमी होईल की भाजपला तो भरून काढता येईल नंतर? असं आहे की आत्ताचा जो विषय आपण चालला त्याच्यापासून मी सुरुवात करून नंतर तुमच्या प्रश्नाकडे येतो. आता आपण सगळ्यांनी, आपल्या सामान्य माणसांना सगळ्या माहिती, राजकारण्यांनाही माहिती आहे, पण ते म्हणत असतात की नाही आमचा पक्ष तसा नाही करत, आम्ही फार वेगळं वगैरे. पण हे असं आहे की शाळेच्या कॉलेजच्या ॲडमिशनमध्ये जशा पेड सीट्स असतात, म्हणजे पैसे देऊन येणाऱ्या सीट्स असतात, मेरिट नसतात, ती मुलं मार्क कमी घेतात तर मग ते पैशाच्या जोरावर पेड सीट घेतात. तर तशा विधान परिषद आणि राज्यसभा ह्या पेड सीट्स झालेल्या आहेत. म्हणजे आता विनय सहस्त्रबुद्धे सारख्यांचा अपवाद, पण बाकी ह्या सगळ्यात म्हणजे या भारतीय जनता पक्षाने सुद्धा बघा ना, अजय संचेती वगैरे खासदार झाले नाही यांच्या. तर मला असं म्हणायचं आहे की आता पेड सीट्स ज्या आहेत त्या पेड सीट्स या खरं राजकारणामध्ये पैसा कसा येणार, कुठून येणार आणि पार्टीला डोनेशन किती येणार हा मुद्दा नाही. यांना बघा, यांचे प्रचार मोहिमा इतकी आवड भारतीय जनता पक्षाने तर कळसच केला. म्हणजे मी असं ऐकलं की त्यांच्या प्रचार मोहिमेत 40,000 कोटीचा खर्च केला आणि अदानी सारखे उद्योजक त्यामुळेच आता पंतप्रधानांच्या बरोबर फिरतायत असंही पण मी ऐकलं. मुद्दा असा आहे की ज्या प्रकारे प्रचंड लक्ष्मी दर्शन आहे ते नाकारायला नको ना, बेटिंग अराउंड द बुश नको करायला की हा पक्ष असा आहे का. तसं नाही, सगळे पक्ष राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागा विकतात, काही अपवाद ठेवून ते विकतात, हे आपल्याला पहिल्यांदा मान्य करून गेलं पाहिजे. तसं असेल तर मग त्या केसमध्ये आता विशेषतः माधवराव भंडारींच्या बद्दल मोठा रोष भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे असं मला फेसबुक आणि सोशल मीडियावरून, कारण भारतीय जनता पक्षाचे कोणते नेते काही माझ्या संपर्कात नसतात, मी नॉर्मल सहसा नेत्यांच्या संपर्कात राहणंही मला आवडत नाही, पण जे मला फीडबॅक जो येतो सोशल मीडियातून तो असा येतो की माधवराव भंडारींच्या बाबत हा प्रश्न विचारला जातो ना की 8 वर्ष ते डिफेंड करतात पक्षाला, पक्ष जेव्हा सत्तेत नव्हता तेही, आणि प्रवीण दरेकरांचं त्याच्या उलट मुंबई बँकेचा त्यांचा घोटाळा समोर आलेला आहे. ते निवडणुकीत पडलेले आहेत, मनसेकडून आले, इकडे पडले, त्यांचं डिपॉझिट गेलं आणि इलेक्टिव्ह मेरिट असं काय त्यांच्यात, हा प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे हे प्रश्न भारतीय जनता पक्षात सत्ता नव्हती तोपर्यंत काय माहितीये का, शिवाजीराव भोसले एक फार छान वाक्य वापरायचे, ते म्हणायचे की आपल्याकडे संधी अभावी अनेक जण चारित्र्य संपन्न राहिलेले आहेत. तर तसा हा पक्ष संधी अभावी चारित्र्य संपन्न होता. आता सत्तेची संधी आल्यानंतर ती चारित्र्य त्यांचं घसरत चाललंय. मोदींचा जिथपर्यंत प्रश्न आहे तर देशातला जो मोठा वर्ग आहे, मध्यम वर्ग, त्याच्या ज्या ॲस्पिरेशन्स होत्या, ज्या मध्यम वर्गाला मॉलमध्ये फिरायचं आहे गाड्या घेऊन किंवा त्याचं एक मोदी प्रतिनिधित्व करत होते, त्यांनी एकदम चकचकीत
असं सगळं दाखवलं की लख होणार आहे सगळं. म्हणजे बघा देशात 60 वर्ष काही घडलं नाही, काल मोदी आले ना आज सुरुवात झाली. म्हणजे बघा गंमत अशी आहे की मोदी ट्विटर तेच वापरत होते, मोदी फेसबुक तेच वापरत होते, ज्या कॉम्प्युटरची क्रांती खरं म्हणजे राजीव गांधींनी सुरू केली होती. सॅम पित्रोदांनी इकडे इलेक्ट्रॉनिकची क्रांती सुरू केली, तिथूनच मोदी वापरत होते आणि म्हणत होते 60 साल में कुछ भी नहीं हुआ. बाहेर देशात जाऊन म्हणत होते की मुझे तो शर्म आती है भारतीय कहने में, ऐसा लोक कहते. तर तेव्हा हे यांनी ठीक जे आहे, माझा केलं वेळ ते संपत शुद्ध आलेला आहे, आणि पण जाता आता शुद्ध विजय फसवणूक वडेट्टीवार होती. यांच्याकडे मला एक एप्रिल छोटासा एप्रिल प्रश्न घेऊन फुल जायचा. असतो, विजय तो वडेट्टीवार, एप्रिल फुलचा प्रकार ही चर्चा झालेली आहे, ठीक आहे, काँग्रेसचं म्हणजे भाजपचं काँग्रेसीकरण होत आहे, पण आता हे सगळे मुद्दे जे आहेत हे तुम्हाला पुरेसे आहेत की म्हणजे एक हा प्रश्न विचारण्याचं कारण एवढं आहे की भाजप याच मुद्द्यावरून भ्रष्टाचाराचे आरोप करून सत्तेवर आली आहे. आता तुम्हाला भाजपचा चेहरा जो आत्ता दिसतोय तो तो हे मुद्दे पुरेसे आहेत तसा कायम ठेवण्यासाठी? नक्कीच खरं म्हणजे तुम्ही जो विषय घेतलात, एक तर प्रश्न स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की भाजपाच्या अधपतनाची सुरुवात झालेली आहे, हे दिसून येत आहे आता. आणि विशेष म्हणजे 1.5 वर्षामध्ये हा जो काही पराक्रम यांनी लोकांनी केलेला आहे हा फार मोठा पराक्रम आहे. अजून पुन्हा यांना सत्तेत राहायचं आहे, ते आता शिवसेना सपोर्ट ठेवेल, पुन्हा यांचे ते 3.5 वर्ष राज्यातले जातील, त्यावेळेस किती लोक असली चेहरे, नकली चेहरे के सामने असली चेहरे ते 3 समोर वर्ष येतील. असली चेहरे आणि आणि नकली बनवा-बनवी, चेहरे, मग तेवढा वेळ आहे भाजपला, तेवढा वेळ आहे राज्यातही आणि केंद्रातही आहे. निलेश येतील, आता त्याची सुरुवात झाली आहे. निलेश मला हे सांगा, नाही विजय वडेट्टीवार त्याची थांबा, सुरुवात- माझा नाही, वेळच संपलेला आहे. मग निलेश मला हे सांगा की ही आता ही सत्तेसाठी अनेक गणितं केली जातात, ती सगळ्या पक्षात होतात, पण लोकांच्या मनामध्ये ज्या मुद्द्यावरून हे सरकार आम्ही निवडून दिलं आहे, अत्यंत रोष लोकांचा होता, त्याला तडा जाऊन पुढच्या भविष्यासाठी भाजपला याचा तोटा होईल की भाजप हे भरून काढू शकेल? नाही, मुख्यतः इंडिया शायनिंग ज्या काळामध्ये ज्या स्वरूपामध्ये प्रचार करून भाजप पुन्हा एकदा सत्तेत येऊ पाहत होती, लोकांनी कितीही उत्तम पॅकेजिंग केलं आणि ॲडव्हर्टायझिंग केलं तरी प्रॉडक्ट हे शेवटी महत्त्वाचं असतं. आणि जोपर्यंत प्रॉडक्ट चांगलं नसेल ते पुन्हा एकदा लोक घेणार नाहीत. एकदा प्रचाराला जाहिरातीला भुलून लोक एखादी वस्तू विकत घेतात, पण वापरल्यानंतर जर ती योग्य वाटली नाही तर ती परत विकत घेत नाही, त्याचं पॅकेजिंग कितीही चांगलं असलं तरी. भाजपनं हे नीट लक्षात ठेवायला हवं. 2 वर्ष झाली आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर इंडिया गेटवर मोठा प्रचार करण्यात आला, जाहिरातबाजी करण्यात आली, पण नुसत्या जाहिरातबाजीने काहीच होणार नाही. भाजप करून दाखवावं लागेल. मुख्यतः करून दाखवावं लागेल. आणि मुख्यतः आता करून दाखवावं लागेल हे त्यांना मान्य नाही होणार, कारण ते शिवसेनेचं घोषवाक्य आहे, त्यामुळे ते त्यांना अच्छे दिन हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. चरून दाखवले देणार म्हणू नका ना. अगदी. त्यामुळे ना भाजपला मुख्यतः ज्या मुद्द्यांवर भाजप जनसामान्यात पोहोचली तो म्हणजे स्वच्छ प्रतिमेवर, आणि मोदींनी जे काम गुजरातमध्ये करून दाखवलं त्या कामाच्या आधारावर, आणि ते जर देशपातळीवर झालं नाही आणि तर जर ती प्रतिमा भाजपला नुकसान होऊ शकतं. चला पाठकजी, तुम्हाला बोलायचं आहे, तुम्ही हात वर केला होता, अगदी एका मिनिटात बोला. प्रतिक्रिया. मला एवढंच सांगायचं आहे की आमच्या पक्षामध्ये आमच्याकडनं जर काही चुका होत असतील तर त्या मंथनाची एक आमच्याकडे प्रतिक्रिया असते आणि मी ते म्हणजे आधी बदलत असतो. मंथन करणार, नंतर लोकांपुढे नाही, जाणार. चला, येत ठीक आहे, असतो. तुम्ही आधी मला चौकशी एवढं करा. सांगायचं ठीक आहे आहे, की ठीक भारतीय आहे, जनता भाजप पार्टी आणि दमदारपणे भाजप पुढे पक्ष जात हा आहे. मंथनासाठी प्रसिद्ध आहे. दमदारपणे आपण पुढे जात आहे. लोकांचं लक्षात ठेवलं पाहिजे, लोकांनी ज्या मुद्द्यावर तुम्हाला मतदान केलंय तो मुद्दा तुम्ही कायम याच लक्षात ठेवला पद्धतीने पाहिजे, नरेंद्र मोदी आणि तीनदा ती निवडून मुद्दे आले जर कायम गुजरातमध्ये. ठेवली तर भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो. लोकांनी या सगळ्या चर्चेवर आपलं मत व्यक्त केलं. आपण पाहूयात की लोकांचं काय मत आहे. लोकांनी आपलं ट्विटरवर मत व्यक्त केलं की 33% लोकांना नाही वाटतंय आणि 67 लोकांना होय वाटतंय. भाजपने ही बाब लक्षात घेतली पाहिजे. याचं कारण असं आहे की प्रतिमा जर चांगली असेल तर लोक भरभरून मत देतात, प्रतिमा जर डागाळली असेल तर लोक त्याला स्वीकारत नाही. भले तुम्ही सत्तेचा खेळ करा, पैशाचा खेळ करा, साम दाम दंडभेद सगळं वापरा, पण लोकांच्या मनात सरकार हे स्वच्छ प्रतिमेचं पाहिजे. लोकांच्या मनात मंत्री हा स्वच्छ असला पाहिजे. भ्रष्टाचाराचे आरोप दुसऱ्यावर करताना आपल्यावर झाले नाहीत किंवा ते होऊ नयेत याची काळजी भाजपने घेतली पाहिजे. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पात्रा. जय महाराष्ट्र. थेट अचूक बिनधास्त.